मित्रांनो, शेतकऱ्यांच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदान, रब्बी अनुदानासंदर्भात एक प्रामुख्याने प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे के.वाय.सी होऊन 10 दिवस झाले, 12 दिवस झाले, अद्यापपर्यंत अनुदान वितरण करण्यात आलेलं नाही, खात्यामध्ये जमा झालेलं नाही. त्या संदर्भात आणि आता अजून ज्या शेतकऱ्यांच्या के.वाय.सी पेंडिंग आहेत, अशा शेतकऱ्यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, नमस्कार, जय शिवराय. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानासंदर्भात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी के.वाय.सी पूर्ण केलेली आहे आणि के.वाय.सी होऊन जवळजवळ 10 ते 12 दिवस झालेले आहेत, पण अजूनपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचं अनुदान वितरण झालेलं नाही. जवळजवळ म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी मागच्या 10 दिवसामध्ये के.वाय.सी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एकही रुपया जमा करण्यात आलेला नाही. कारण मध्यंतरी पंचायत समिती, नगर परिषदच्या निवडणुका आल्यामुळं हे जे अनुदान वितरण करणारे जे महत्त्वाचे अधिकारी होते, हे त्याच्यामध्ये अडकले गेले आणि त्यामुळं या शेतकऱ्यांना अतिवृष्टी असेल, रब्बी अनुदानाचं वितरण होऊ शकलेलं नव्हतं. पण मित्रांनो, आता या निवडणुका संपलेल्या आहेत आणि आता 3 तारखेपासून ज्या शेतकऱ्यांचं हे जे अनुदान आहे अद्यापपर्यंत वितरित करण्यात आलेलं नव्हतं, आता ते 5 तारखेपासून वितरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जाणार आहेत आणि हे अनुदान लवकरच आता काही दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती वितरित केलं जाणार आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या फार्मर आय.डी. अप्रूव्ह नव्हते, काही शेतकऱ्यांचे के.वाय.सी अपूर्ण होत्या, के.वाय.सी केलेल्या नव्हत्या. त्याच्यानंतर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अजूनही के.वाय.सी पेंडिंग आहेत आणि त्या के.वाय.सी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून एक विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे, ज्यामध्ये मग 4, 5 आणि 6 डिसेंबरला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये विशेष मोहिमा राबवून या शेतकऱ्यांच्या के.वाय.सी पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आणि जसे काय या प्रक्रिया पूर्ण होतील तसे त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे अनुदान वितरित केलं जाणार आहे. मित्रांनो, बरेचसे असे जिल्हे आहेत ज्यामध्ये बुलढाणा असेल, वाशिम असेल, अकोला असेल, त्याच्यानंतर महत्त्वाचा जिल्हा म्हणजे सोलापूर असेल. जवळजवळ 2 लाखाच्या घरामध्ये अजून शेतकऱ्यांचे के.वाय.सी पेंडिंग आहे तिथे. त्याच्यानंतर बुलढाणा असेल, 85,000 शेतकऱ्यांच्या के.वाय.सी अद्यापपर्यंत बाकी आहेत. त्याच्यानंतर अहिल्यानगर आहे, त्याच्यानंतर अमरावती आहे, वाशिम आहे, अकोला आहे, लातूर आहे, बीड आहे. अशा बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 60,000 ते 70,000 शेतकऱ्यांच्या के.वाय.सी अद्यापपर्यंत पूर्ण केलेल्या नाही आहेत आणि याच के.वाय.सी पूर्ण करण्यासाठी या जिल्ह्यामध्ये आता विशेष मोहिमा राबवण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याची के.वाय.सी पूर्ण करून घेतली जाणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या के.वाय.सी पूर्ण झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना देखील आता हे अनुदान वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, जर तुमचं अनुदान अद्यापपर्यंत जमा झालेलं नसेल तर आता हे अनुदान वितरित केलं जाणार आहे. कारण आता जे 8 तारखेपासून हिवाळी अधिवेशन राज्याचं सुरू होणार आहे आणि त्यामध्ये विरोधकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती या संदर्भातील रेटा हा लावण्यात येणार असून त्यामुळं आता राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून या हालचाली मोठ्या प्रमाणावरती सुरू करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.